आपण जाणून घेणार आहोत की उल्हासजींच्या गुरूंच्या तालमीबरोबरच त्यांच्यावरती किती गायकांचा प्रभाव त्यांच्या गायकीवरती त्यांच्या विचारावरती दिसून येतो ते आपण जाणून घेणार आहोत। आपण ग्वाल्हेर गायकी घेतली तर ग्वाल्हेर गायकीमध्येही मला दिसतंय की उल्हासजी शिकलेत गजानन बुवांकडून, तसे रामभाऊ सुद्धा काही दिवस मिराशी बुवांकडूनही शिकले, ग्वाल्हेर शिकलेले। परंतु आज ग्वाल्हेर घराणे जर पाहिलं तर ग्वाल्हेर घराण्यामध्ये उल्हासजींच्यावरती पगडा प्रभाव असलेले व्यक्ती कोण तर स्वतः गजानन बुवा, त्याच्याबरोबर अंतू बुवा, आनंद मनोहर जोशी गजानन बुवांचे वडील, तिसरे ग्वाल्हेरचे कृष्णराव शंकर पंडित, चौथे पंडित शरदचंद्र आरोलकर बुवा, त्याच्यानंतर रहमत खां साहब आणि त्याच्यानंतर वझे बुवा, अशा एक 6-7 गायकांचे संस्कार गुरूंच्या रूपाने यांच्यावर झालेले आहेत। शिवाय यांनी खूप रेकॉर्डिंग्स ऐकलेली आहेत। मी त्यावेळेला बऱ्याच लोकांची रेकॉर्डिंग्स ऐकायचो, जसं की आता तुम्ही सांगितले की एक यमन राग घेतला तर बुवांच्याकडे शिकायला मिळायला असायचा। नंतर अंतुबुवांचं जर काही मिळालं रेकॉर्डिंग तर तेही ऐकायचो आम्ही। पण त्याच वेळेला त्याच यमनला 30 बंदिश कृष्णराव पंडित कशी पेश करतात किंवा आरोळकर बुवांचं कसं काय होतं, आणि जर मिळालं रेकॉर्डिंग तर वझे बुवांचं किंवा बुवांनी जे दाखवायचे की हे बघा हे वझे बुवा असे गायचे, तर कुठे नेमका ते बदल करायचे असं बघितल्यावर कळायचं की आरोळकर बुवांचं मींड कामाच्याकडे जास्त लक्ष असायचं। मींड काम, खेच काम आणि त्यातला सुरेलपणा ठेवून सुद्धा आणि लय जास्त ठेवून सुद्धा ते संथ असायचे, विलंबित असायचा। तर ह्याच्या अगदी विरुद्ध कृष्णराव पंडितांचा वाटायचा की त्यांचं गाणं जे काय आपण एक ग्वाल्हेरचं म्हणून नेहमी सांगितलं जातं की जरा फास्ट असलेलं आहे, जलद असलेलं आहे, हो टप्पा अंगाकडे, तर तेही गाणं त्याच वेळेला ऐकायचो। ह्याच्यात कळून यायचं की अच्छा ग्वाल्हेरमध्ये हेही होऊ शकतं, म्हणजे आलाप प्रधान आणि शांतपणाचं गाणं आणि आक्रमक आणि टप्पा अंगाचं सुद्धा गाणं होऊ शकतं। तर हे अभ्यास करायला मिळायचं ह्या रेकॉर्डिंग्सवरनं। मी काही वर्षी जेव्हा रेडिओत होतो तेव्हा सुद्धा मला जुनी मग रेकॉर्डिंग्स मिळायची काही लोकांची ऐकायला, तेव्हा कळून यायचं की त्याच वेळेला खरं तर काही वेळा हे रामपूर सैसवान ह्या लोकांची सुद्धा मी ऐकली, कारण ती सुद्धा ग्वाल्हेरचीच ब्रँच आहे। निसार हुसेन, राशीद चे गुरु, हो मुस्ताक हुसेन, त्यांची काही रेकॉर्डिंग मिळाली। तर त्यावेळेला यांनी आपल्याला फार कळून अशा रीतीने वेगळ्या रीतीने जरा वेगळ्या अँगलनी त्यांनी त्या रागाच्याकडे बघितलंय, कसं डेव्हलप केलंय, याच्याने आपलं मला वाटतं गाणं जास्त डेव्हलप होऊ शकतं। एकच एक आपल्यासमोर असलं तर त्याचे अधिक मार्ग आपल्याला दिसत नाहीत। कुठल्याही एखाद्या गोष्टीचं अनुकरण करावं असं ज्या वेळेला वाटतं तर त्या अनुकरण ही नक्कलच राहते, ह्याच्याबद्दल काय वाटतं? अनुकरण सुरुवातीला तर करावं लागतं असं एक मला वाटतं, कारण मी तो विषय जर समजून घ्यायचा असेल तर त्यांच्या भूमिकेत तुम्हाला गेलं पाहिजे की हे काय करतात आहेत एक्झॅक्टली। आणि हे नुसतं संगीतातच नाही आहे, साहित्यात आहे किंवा इतर अनेक लोकांनी सांगितलं की मी सुरुवातीच्या काळात लिहायचो तर यांच्या पद्धतीचं लिहायचो, पण त्याच्यानंतर ती एकदा गोष्ट समजली की आपल्या गायकीत त्याला आता कुठे आणि कसा उपयोग करता येईल हे बघायचं। प्रत्येकच गोष्ट प्रत्येक रागात आणि सर्व वेळा वापरता येईल असंही नसतं त्याच्यात, किंवा काही आज मी आता हे करून दाखवतो म्हणून करता नाही येत, तर ते आपोआप आलं तरच त्याची मजा येते। म्हणून काही रागांमध्ये काही लोकांची जास्त आपल्याला आठवण जेव्हा येते असं आपण म्हणतो ना, तर त्याचा इतका खोलवर परिणाम झालेला असतो आपण ऐकलं असताना की हा राग गावा तर अशाच पद्धतीने, आणि म्हणून त्या वेगळ्या शैली एकाच घराण्याच्या असल्या तरी तो त्या वेळेला तसा आपल्याला बदल करता येतो।
आपण हे या संदर्भात उल्हासजींकडून जाणून घेणार आहोत की आपण विशेष करून आग्रा घराण्याची गायकी ज्या वेळेला गाता त्यावेळेला आपण त्याच्यातली नेमकी काय मूल्य सांभाळता की जेणेकरून लोकांना खरंच ही आग्रा घराण्याची गायकी आहे असं सांगण्याची गरज वाटते. खरं म्हणाल तर दोन्ही माझे गुरु हे आग्रा घराणं शिकलेले आहेत, रामभाऊ काय आणि गजानन बुवा. आणि दोघांचेकडून हे एक लक्षात येत आहे की त्याच्यासाठी असा काही विशिष्ट आवाजच काढायला पाहिजे अशी काही गरज नाही. दोघांच्याही गाण्यात रामभाऊंचा तर चांगलाच उंचपट्टीचा आवाज, पांढरीचारमधून ते गायचे, तर त्याच्यामध्ये जी गायकी त्यांनी मांडलेली होती, विशेषतः आलाप करण्याची पद्धत, नंतर बोलबाट हे तर त्यांचं खासच वैशिष्ट्य, किंवा बंदिश मांडण्याची एक पद्धत, मध्यलयीच्या बंदिशी कशा मांडतात. आणि त्याच्यात जसं जगन्नाथ बुवांचं पण रेकॉर्डिंग मी खूप ऐकलं आहे, रामभाऊंच्याकडून सुद्धा खूपदा ते दाखवायचे की ते कसे शब्द कसे टाकायचे. आणि मग काही फैयाज खाँसाहेबांची रेकॉर्डिंगसुद्धा ऐकली तर त्यातला प्रत्येकाचा आवाज जो असतो ना, जो त्याचा असतो स्वतःचा, त्याला आपण काही नाही करू शकत. तर शिकणाऱ्यांनी माझ्या मते त्याचा आवाजाचा प्रभाव सोडून जे काय असेल ते आपण थोडंसं काही काही घेऊ शकतो. तर ते बघितलं. जसं फैयाज खाँसाहेबांचं सुद्धा मी एकदा ते पूर्वीचे आलाप ऐकत होतो, आपण गाता ते ऐकल्यानंतर इतका मी म्हटलं किती चांगलं आणि किती प्रेम आहे त्या ह्याच्यात. नाहीतर एरवी बरेचदा काय होतंय, चांगल्या कलाकारांची जुनी रेकॉर्डिंग चांगल्या स्थितीतली मिळत नाहीत, त्याच्यामुळे नेमका मोठेपणा त्यांचा कळत नाही. असंही झालेलं आपल्याकडे, कारण त्यावेळेचं रेकॉर्डिंग चांगली नव्हती किंवा ज्या वयात त्यांचं केलं गेलं तेही एक कारण होतं. जसं वझेबुवांची वगैरे रेकॉर्डिंग्स मी बुवांना एकदा विचारलं होतं, म्हटलं असेच ते तुम्ही शिकलात त्यावेळेला गात होते की म्हणजे वय? ते म्हणे नाही, हे आमच्या नंतरचे आहेत त्यांची रेकॉर्डिंग्स, म्हणजे ते खूप आधी शिकले. तर तसंच फैयाज खाँसाहेबांची काही रेकॉर्डिंग जी मिळतात त्याच्यात त्यांचा जो आवाज आहे, पण त्याच्याहीपेक्षा मला इव्हन याला कलकत्त्याला गेल्यावर काही काही लोकांनी सांगितलं की जवारीदार आणि घुमारेदार असा आवाज होता, पण बरेचदा रेकॉर्डमध्ये तो नाही मिळत ऐकायला. कधी कधी तो काही काही रेकॉर्डिंग जी होती रेडिओची वगैरे त्याच्यात मिळालं, आणि तेव्हा कळलं की अच्छा, ह्यांना हे अभिप्रेत आहे त्याच्यात की कसा आवाज लागला पाहिजे. एखादी नुसती मींडसुद्धा ते जरी घेतली तरी कसा राग उभा करायचे. बुवांनी सांगितलं होतं मला एकदा मुलतानी कधीतरी मगरेसा इतकं चांगलं ते गायले की सगळ्या लोकांनी म्हणे एकदम टाळ्या वाजवल्या, वाहवा मिळाली. तर काय करत असले पाहिजे असा मी सगळा तो एक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. इतपत यशस्वी झाला हे लोकांनी ठरवायचं आहे. मला असं वाटतं गजानन बुवा तर बिलकुलच आग्रा घराण्याचा आवाज काढायचे नाही. म्हणजे त्यांचा जो ओरिजिनल पिंड, जो गालेरी पिंड आहे, त्या आवाजामध्ये जयपूर आणि त्यांनी आग्रा गायले. आणि त्यामुळे बरेचसे जयपूरचे लोक गजानन बुवांना जयपूर नाही येत म्हणून म्हणणारे लोक आहेत. पण मला हाच स्ट्रॉंग पॉइंट वाटतो की आवाजाच्या पलीकडे जाऊन गाणं आत्मसात करायचं. त्या गाण्यातली गायकी म्हणून तो जो भाग आहे गाण्यातला, त्या गायकीवरती फोकस झाला. म्हणजे स्वतः गुरु लोकांनी आवाजाचा अनुकरण न करता गायकीचं अनुकरण केल्याने त्याचा फायदा तो आपल्याला मिळालेला आहे असं मला वाटतं. बरोबर. हा, कारण मला फार पूर्वीच कळलं होतं की आवाजाची तर नक्कल करण्यात काही मतलब नाही आहे, कारण होणारच नाही त्यांनी. आणि इतके चांगले गुरु मिळाले की त्यांच्याकडे प्रचंड गायकी होती, त्यातलं थोडंसं जरी आपण काही केलं तरी पुष्कळ मिळेल असं त्यावेळेला एक. म्हणून मी कधी फारशी कोणाची नक्कल केलेली नाही. अगदी क्वचित सुरुवातीच्या वेळेला जेव्हा बुवांच्या इकडे शिकत होतो तर सुरुवातीला तसंच होणार, कारण सुरुवातीला एकदम आपल्या म्हणजे मलाही आठवतं की आपण निवृत्ती बुवांची नक्कल करत त्यांची सुद्धा मी मग मला आवडायला लागलं की मी तसं करत होतो. अगदी तसे आवाज काढत होतात. पण नंतर ते आपोआपच कमी झालं. आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये
अण्णासाहेबांच्या आपण बंदिशी गाथा गेंडे साहेबांकडून आपण त्या प्राप्त केल्या आहेत, काही कैकणी बुवांकडून प्राप्त केल्या आहेत. त्याच्यातले काय तुमचे एक्सपिरियन्स आहेत? एक तर मी गिंडे साहेब जेव्हा याला होते कलकत्त्याला, तेव्हा त्यांच्याकडे मी जाऊन शिकायचोच. विशेषतः रागाचं त्यांचं जे काय नॉलेज होतं की प्रत्येक रागाची एक खास ठेवण काय आहे, खास वैशिष्ट्य काय, हे त्यांना बरोबर सांगण्याची त्यांची एक हातोटी होती. ते राग आम्ही गातच होतो, पण तरी नेमकं तो राग वेगळा कुठे होतो, नेमका खुलतो कुठे, कारण हे मला शिकवण्याच्या दृष्टीने फार उपयोगाचं यायचं त्याच्यासाठी. की नायकी कन्नड कसा, मग सुहा कसा, किंवा रामकली नेमका कसा, भैरवपासून वेगळा कसा ठेवला पाहिजे, असं त्यांचं नॉलेज फारच चांगलं होतं. आणि ते इतके प्रेमाने बंदिशी द्यायचे मला. ते घरीच यायचे आमच्याकडे तिकडे, चल ही घे ती घे, आणि एक मागितली तर 10 देतील असं होतं त्यांचं. तर आणि तेव्हाच त्यांची सुद्धा बोल टाकण्याची थोडी वेगळी त्याला बेस असला. मला काय वाटतंय, सगळ्याच लोकांनी एकाच घराण्यात थोडा थोडा उच्चारण बदललाय, त्याच्यामुळे लगेच त्यांची गायकी वेगळी वाटायला लागते. कारण काही वेळा जर तुम्ही बघितलं तर फैयाज खासाहेबांचं किंवा खादिम हुसेन खासाहेबांनाही मी खूप ऐकलंय, लताफत हुसेन खासाहेबांनाही ऐकलंय, आणि ह्याही लोकांना ऐकलंय. प्रत्येकाने थोडा थोडा उच्चारणात चेंज केलेला आहे आपल्या आपल्या आवाजानुसार, आपल्या आपल्या तब्येतीनुसार, आणि लगेच ती त्यांची शैली लोकांना आवडलेली आहे. तर हे शिकण्यासारखं आहे की आपल्या मूडप्रमाणे, आपल्या बुद्धीप्रमाणे थोडासा त्याच्यात चेंज आणला तर लोकांना ॲप्रिशिएट होतो. कोणाचं असं रेडीमेड चांगली गायकी घेऊन तीच मी मांडली तर ती नाही होणार. आता त्याच्यानंतर आपण केसरबाईंना पाहिलं नाही, मोगूबाईंना एखाद दुसऱ्यांदा ऐकलं असेल, मल्लिकार्जुनना ऐकलं असेल, पण केसरबाई आणि लक्ष्मीबाई यांना खास आपल्या गाण्यातून जयपूरचा राग सुरू झाला आणि केसरबाई आपण दाखवत नाही तसं होत नाही. अगदी केसरबाई डोकावतात. आणि ह्या संदर्भात मला असं वाटतं की गजानन बुवांना जी तालीम मिळाली ती बुर्जी खासाबांची मिळाली, आणि ती अगदी प्युअर जयपूरची तालीम मिळाली. आणि त्या तालमीमध्ये आवर्तन भरणं कसं आणि मुखडा धरून समेला येणं कसं, ही जी जयपूर घराण्यातली मूल्य आहेत बरं का, ह्या मूल्याचे आपल्यावर पक्के संस्कार झालेत. तर ह्या मूल्यामधलं असं कुठलं महत्त्वाचं मूल्य वाटतं तुम्हाला जयपूरमधलं की जे सांभाळलं गेलं पाहिजे, असं काय वाटतं? जयपूरमध्ये काय प्रत्येक मात्रे गणी जी बढत होत असते ती केसरबाईंचं जर आपण रेकॉर्डिंग ऐकलं तर मीण काम, खेच काम त्याच्यासुद्धा त्यांनी इतकं चांगलं सांभाळलं आहे. आणि पुन्हा प्रत्येक जे काय स्वर लावतो त्याला रेफरन्स त्या लईचा असतो. आणि त्याच्यानंतर तान तर त्यांचं सगळ्यात वैशिष्ट्यच होतं. बुवा मला नेहमी सांगायचे की रोज ऐकत चल केसरबाईंचं गाणं, कुठेही रेकॉर्ड असले की ते म्हणायचे चला ते ऐकत जा. एक तर केसरबाईंचं ऐकवायचे आणि ते रेखा खासाबाईंचा तबला रोज ऐकलं पाहिजे म्हणायचे. तर आणि याच्यातही एक मला आता सांगावंसं वाटतंय की मी जेव्हा आमच्या पांढरकवड्याला होतो तर मी केसरबाईंच्या LP त्यावेळेला नुकत्याच मिळायला लागल्या होत्या, ती माझ्याकडे होती आणि मी रोज ऐकत होतो ती. आणि ऐकून ऐकून एखाद्या भागीतासारखं पाठही झाले होते ताना. पण जेव्हा शिकायला लागलो तेव्हा त्यातला अर्थ कळला. कारण मग कळायचं की अच्छा हे असं यांनी आत्ता का केलंय, आत्ता अजून सम यायला किती वेळ आहे, त्याच्यानंतर त्या नेमक्या कुठे गेलेल्या आहे आणि कसं एकदम झडप मारल्यासारखे आलेले आहे, हे त्यावेळेला काही कळत नव्हतं. म्हणजे मुखड्यातला जो आक्रमकपणा आहे हो बरं का, कळणं हे नंतर असतं. मला असं वाटतं त्याचा बुद्धीशी समज असतो, पण कळण्याच्या अगोदर येणं ही जी क्रिया असते मला असं वाटतं, आणि त्याचं चिंतन मनन करणं असा एक प्रोसेस असतो, आणि त्या प्रोसेसमधून पूर्ण आपण गेलेले आहेत. नेमका तुम्हाला कुमारजी आणि भीमसेनजी जे भावलेत ते नेमके काय कसे भावलेत?
लहानपणापासूनच मला भीमसेनजींचं गाणं खूप आवडायचं. अच्छा. एकतर त्यांचा जो गंभीर आवाज, आकर्षक मांडणी, आक्रमकता आणि सगळंच होतं त्यांच्या गाण्यात, काय एकूण एक होता. आणि आमच्या तिकडे त्यांची गाणी पण खूप ऐकायला मला मिळाली नागपूरला. अच्छा. त्यावेळेला कुमारजी पण आलेले आहेत, त्यांची पण मी खूप गाणी ऐकलीत. आणि एक होतं की नैसर्गिक म्हणा किंवा काय त्यांचं जे काय चांगलं असेल प्रत्येकच गाण्याचं ते मला भिडायचं. म्हणून कुमारजींचं सुद्धा सुरेलपणा, याचा अर्थ काय बाकीचे लोक बेसूर होते असं काही नसतं, पण ते एक जे फार टोकदार सुरेलपणा, तानेचा दाणेदारपणा, बंदिशी मांडण्याची त्यांची एक वेगळी पद्धत, मध्यलयीच्या बंदिशी, हे कुमारजींचं खूप आवडायचं. भीमसेनजींचं सगळंच गाणं म्हणजे इतकी ऐकले त्यांची, काही काळ मी तंबाऱ्यावर सुद्धा बसलेलं आहे त्यांच्याबरोबर. तिकडे वणीला, यवतमाळला. अच्छा. आमची काही ओळख नव्हती, ती झाल्यावर म्हणायची जर तब्येत चांगली करा दी तर गाणं येईल म्हणायचे, एवढंच. आणि नंतर इकडे जेव्हा मग मी स्पर्धेला वगैरे आलो तेव्हा थोडंसं ते जरा जास्त ओळखायला लागली. अच्छा. तर असं तर असतं की आत्ताचे जे लोक चांगले असतात ना, आपण जेव्हा शिकतो त्यावेळेला जे परफॉर्मर असतात त्यांचा असर तुमच्यावर होत असतो आणि झालाही पाहिजे थोडासा तरी. फार महत्वाचं आहे, ते फार गरजेचं आहे. वाव. आणि भीमसेनजींच्या गाण्यात तर काय, जरी ते किराणा असले तरी ते स्वतः सांगायचे सगळं माझ्याकडे आहे म्हणायचे. आणि खरंच आहे, त्यांच्याकडे आग्राही होतं, जयपूरचं सुद्धा होतं. मी तो जसं जयनट एकदा ऐकून मी त्यांना सांगितलं होतं की म्हटलं असं आम्ही तुमचं कधीच ऐकलं नाही. ते नुसतं बोलले सगळं आहे माझ्याकडे. किंवा ग्वाल्हेरही आहे म्हणा. एकदा औंधला बोलले होते ते, आमच्या याच्यात ग्वाल्हेरही आहे म्हणे. मी कारण ग्वाल्हेरला गेलो असताना ग्वाल्हेरही शिकलेलं आहे. आणि ते खरंच होतं त्यांच्या याच्यात. वजेबुवा दिसत. हो, वजेबुवांचं सुद्धा ते दाखवायचे. फैयाज खासापर्यंत काय घेतलं होतं त्यांनी, केसरबाई डोकावायच्या. तर ह्याच लोकांना ऐकून आपल्याला कळतं की अच्छा, यांनी एवढं सगळं ऐकून कसं केलेलं आहे, काय बनवलं आहे. तर आपल्याला तोच रस्ता घेतला पाहिजे. आणि असं करून कोणाचं आहे मी घेतलंय म्हणजे आपण जरी चोरी असली तरी ती चोरी आहे असं दिसायला नको, आपलंच वाटलं पाहिजे. महाराष्ट्रात ग्वाल्हेर, जयपूर, किराणा आणि आग्रा. किराणा हे मिरजेला, जयपूर हे कोल्हापूरला, इचलकरंजीला ग्वाल्हेर आणि मुंबईला आग्रा. अशा महाराष्ट्रात या खऱ्या अर्थाने चारी रुजलेल्या गायकीचं अत्यंत आज यथोचित दर्शन दाखवणारं व्यक्तिमत्व म्हणजे उल्हासजी आहेत. आणि हे सगळं व्यक्तिमत्व दाखवताना कुठेतरी आपण दाखवतोय ही चार घराणी अशी भावनाही नाहीये दाखवण्याची.